सर्वांचं शिवसेना भवनमध्ये स्वागत करतोय। आजपासून नवरात्री सुरू होते आहे। मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सर्व जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा देतोय। असंही आपण परंपरेप्रमाणे दसऱ्याला शिवाजी पार्क येथे आपल्या दसरा मेळाव्यासाठी भेटणार आहोतच, पण आज नवरात्री सुरू होते। नवरात्री हा आपल्या जगदंबेचा उत्सव। महिषासुर मर्दिनी म्हणजे असुरांचा वध करून जे असुर माजले होते त्यांचा वध करणाऱ्या आपल्या जगदंबेचा उत्सव सुरू होतो आहे। आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाहीये, तर आपल्या राज्यात जे अराजक माजलेलं आहे त्याचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणं जगदंबेसाठी आपण तयार केलेलं आहे। एकूणच राज्यामध्ये जी काही तोतईगिरी चाललेली आहे आणि त्या तोतईगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती, बये दार उघड। आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतईगिरी करणारे खूप दिसत आहेत। तर या तोतईगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण हे जगदंबेचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी, जनतेच्या चरणी सादर करत आहोत। हे गाणं ऑडिओ आहे, ह्याच्यावरती व्हिडिओ तसा केलेला नाही, पण ते गाणं आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी या गाण्याचे गीतकार श्रीरंग गोडबोले आणि साहजिकच आहे नंदेश उमप बसलेत, म्हणजे आपल्या ठणठणीत पहाडी आवाजामध्ये जे गाणं आणि आपल्या भावना जिवंत केल्या आहेत त्या नंदेश उमप यांचा आम्ही एक सत्कार म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही एक मोठे योगदान दिलेले आहे त्याच्याबद्दल ऋणनिर्देश आम्ही करतो आहोत। आणि नंदेश बद्दल खास सांगायचं म्हणजे मला कल्पना नव्हती, एक 3-3.5 महिन्यापूर्वीच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिलं जे गाणं गायलं ते हे जगदंबेचं गाणं गायलेलं आहे। अजूनही पहाडी आवाज तसाच आहे, अंगावरती रोमांच आणणारा आवाज तसाच आहे आणि हा नुसता आवाज नाही तर त्या आवाजामध्ये ह्या दोघांनी गाण्यामध्ये दोघांनी आपलं जान ओतलेली आहे। आज या गाण्याचे संगीतकार राहुल रानडे मुंबईत नाहीयेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांना सुद्धा खास धन्यवाद देतो। तर पहिला प्रथम या दोघांचाही मान सन्मान करून मग गाणं हे आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी आम्ही सादर करतो। काय करूया गाणं जरा इतका रेडी गाय नंदेश घेता नाही थोड़ा खाली दे चला साईनाथ